असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा माहीत असतात. मात्र दुर्दैवानं ग्रामीण आणि अर्धनागरी भागामध्ये विशेषत्वाने या बँकिंग सेक्टर मधल्या ज्या वेगवेगळ्या भरती परीक्षा असतात की त्याचा जो अवेअरनेस जो आहे तो खूप कमी आहे. गेली 10 वर्ष या बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स प्रोग्रामच्या अंतर्गत मी काम करतो आहे आणि याच्यामध्ये एक माझी पक्की अशी धारणा झालेली आहे की ग्रामीण आणि अर्धनागरी भागामध्ये बँकिंग सेक्टर मधल्या या नोकर भरतीच्या बाबतीमध्ये खूप सारं अज्ञान आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहेत आणि आज ते गैरसमज काढणं आणि या सेक्टरमध्ये चांगल्या पदाच्या नोकऱ्या मिळवण्याच्या अनुषंगाने आपल्या करिअर बरोबरच आपल्या समाज बांधवाचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्या परिसरातील जनतेचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी एक योगदान देण्याची संधी म्हणून हे बँकिंग सेक्टर तुमच्यासाठी कसं उपयुक्त आहे आणि तिथे तुम्हाला कसं पोहोचता येईल की याच्यावरती आपण आज त्या ठिकाणी बोलणार आहोत. मित्र, बँकिंग सेक्टर म्हटलं की आपल्याला पटकन काही ठराविक ब्रँड्स त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, HDFC बँक, ऍक्सिस बँक यासारखी काही नावं आपल्याला पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु मित्र, हे बँकिंग सेक्टर किंबहुना बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर हे खूप मोठं सेक्टर आहे. केवळ याच्यामध्ये त्या ठिकाणी या एवढ्या मोजक्या बँकाच नाहीये. भारत सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत की ज्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आता मी केला. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा अनेक वेगवेगळ्या भारत सरकारच्या मालकीच्या राष्ट्रीयकृत बँक आहेत. वेगवेगळ्या खाजगी क्षेत्रामधल्या बँक आहेत, जसं की ऍक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे, त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँक आहे. अशा अनेक वेगवेगळ्या 22 वेगवेगळ्या खाजगी बँका या देशामध्ये आज ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, अर्धनागरी भागामध्ये आपल्या बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून देत आहेत. आज या देशामध्ये 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत, 22 खाजगी बँक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज देशामध्ये परदेशातून व्यवसाय करण्यासाठी आलेल्या 44 परदेशी बँका देखील आहेत. मात्र त्यांची कार्यालय जर तुम्ही पाहिली तर ती मोठ्या शहरामध्ये असतात. ग्रामीण भागामध्ये फारशा त्या ठिकाणी त्या यायला इच्छुक नसतात. या विदेशी बँकांच्या बरोबरच आज ग्रामीण भागामध्ये ज्यांचं मोठं नेटवर्क आहे अशा वेगवेगळ्या सहकारी बँका आहेत की ज्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात ज्या बँकांशी व्यवहार करता ते म्हणजे DCC बँक की ज्यांना आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणतो. 364 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आज देशामध्ये काम करत आहेत. त्यांच्या लाखो ब्रांचेसच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या बँकिंग सुविधा आपल्याला देत आहेत. नागरी सहकारी बँका आहेत की ज्यामध्ये शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड नॉन शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स की ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी शेड्यूल 2 नुसार मान्यता दिलेली आहे, अशा ज्या बँका असतात की ज्यांना आपण सूचित बँका किंवा अनुसूचित बँका असं आपण म्हणतो. 1754 एवढ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. त्याच्यामधल्या खूप कमी बँका या सूचित बँका आहेत, बाकीच्या त्या ठिकाणी असूचित बँका म्हणून त्या ठिकाणी काम करतात. मात्र त्या ठिकाणी या देशातल्या ग्रामीण अर्धनागरी भागातल्या जनतेला विविध प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा या उपलब्ध करून देत आहेत. या अनेक वेगवेगळ्या बँकांच्या बरोबरच या देशामध्ये वेगवेगळ्या विमा कंपन्या काम करतायत. मित्र, इन्शुरन्स सेक्टर हे एक असं सेक्टर आहे की आज कॉमर्स शाखेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव झालेली आहे की कॉमर्स आणि त्याच्यामध्ये असणारं हे जे काही इन्शुरन्सचं फील्ड जे आहे ते एक असं अनआयडेंटिफाईड किंवा ज्याचं पोटेन्शियल आज देखील खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये आणि ज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी आज उपलब्ध आहेत, असं एक इन्शुरन्स सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनीज आहेत की ज्या जीविताचा विमा उतरवतात, त्याचबरोबर वस्तूंचा विमा उतरवणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत की ज्यांना आपण LIC आणि GIC असं आपण म्हणतो. मित्र, याही इन्शुरन्स कंपन्या की ज्यामधल्या भारत सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC असेल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असेल, युनायटेड इन्शुरन्स कंपनी असेल, नॅशनल इन्शुरन्स कंपनी असेल, ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी असेल, या भारत सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या या इन्शुरन्स कंपनीज आहेत
तिथे तुम्हाला रोजगाराच्या संधी आहेत. आणि याबरोबरच या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी देखील आज देशामध्ये काम करत आहेत आणि त्यांना देखील की तुमच्यासारख्या युवकांची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र दुर्दैव असं आहे की एवढ्या मोठ्या अपॉर्च्युनिटी असताना देखील केवळ या बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर बद्दलचे काही गैरसमज, काही अपुरी माहिती आपल्याकडे असल्यामुळे की आपण या परीक्षांच्यासाठी अपिअर होत नाही. मी पाहतोय की आज मुलं त्या ठिकाणी एमपीएससी ला अर्ज करतायत, किंबहुना थोडासा अधिकचा अभ्यास करणारे उमेदवार युपीएससी साठी प्रयत्न करतायत. मात्र आयबीपीएस ही जी एक महत्वाची संस्था आहे या देशामधल्या बँकिंग सेक्टर मधल्या रिक्रुटमेंट करिताची, इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन त्याला म्हटलं जातं. जशी एमपीएससी आहे तशी या देशातल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरच काही खाजगी बँका आणि सहकारी बँकांच्या मधील नोकर भरती करण्याची प्रक्रिया राबवणारी ही एक महत्वाची संस्था आहे, इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन. मात्र या आयबीपीएसच्या माध्यमातून ज्या जाहिराती येतात त्यांच्याकडे हा युवक त्या ठिकाणी आजही पाहत नाहीये. तुम्ही जर एक साधारणपणे ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या तुमच्या गावामध्ये, तुमच्या जवळच्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट बँक्स आहेत, मग त्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या एचडीएफसी सारखी बँक असेल, ऍक्सिस बँक असेल किंवा आयसीआयसीआय बँक असेल, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांच्या मधली स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यासारख्या बँका असतील, कॉर्पोरेशन बँक असेल, या बँकांच्या मध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथं जर त्या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मित्रो, की या बँकांची कार्यालय तर आमच्या गावात आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, मात्र तिथे काम करणारा जो एम्प्लॉई आहे, टॉप ऑफिशियल्स जे आहेत ते मात्र महाराष्ट्रीयन नाहीयेत. किंबहुना तिथे काम करणारा जो मिडल मॅनेजमेंट मधला जो त्या ठिकाणी अधिकारी आहे तो अधिकारी वर्ग सुद्धा हा महाराष्ट्रीयन नाहीये. या बँकांची मुख्य कार्यालय महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या शाखा महाराष्ट्रात आहेत, ग्रामीण भागामध्ये आहेत, मात्र त्या ग्रामीण भागातला युवक मात्र त्या बँकेत नोकरी करत नाहीये. अशी परिस्थिती का निर्माण झाली? तर अनेक वेळा त्या ठिकाणी मी पाहिलं की आपण काय करतो की थेट सरकारला दोष देतो किंवा या बँकिंग सेक्टरमध्ये रिक्रुटमेंट करणारी एजन्सी म्हणजे आयबीपीएस ला आपण दोष देतो आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती दोषारोप ठेवून आपण मोकळे होतो. पण मित्रो, जे ग्रॅज्युएट आहेत की जे आज हे लेक्चर ऐकत असतील, किंबहुना पोस्ट ग्रॅज्युएट असतील, ग्रॅज्युएशन करत असतील, तर त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न आहे मित्रो, तुम्ही जसे एमपीएससी समजून घेतली, युपीएससी समजून घेतली, तसं आपण आधी कधी प्रयत्न केला का की आयबीपीएस काय आहे? बँकिंग सेक्टरमध्ये जर त्या ठिकाणी या मॅनेजरच्या पदावरती जायचं असेल, ऑफिसरच्या पोस्टवरती जायचं असेल, तर नेमकं मी काय केलं पाहिजे, कोणती परीक्षा दिली पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, इंटरव्ह्यूची तयारी कशी केली पाहिजे, याचा कधी तुम्ही विचार केला का? नाही केला. खूप कमी विद्यार्थी असतील, कमी लोक असतील की ज्यांना याची माहिती आहे. माझं मत असं आहे की या सिस्टमला दोष देऊन चालणार नाही. आपण परीक्षेचा फॉर्म भरला, आपण तयारी केली, परीक्षा दिली आणि त्यात यश आपल्याला नाही मिळालं तर तो हक्क किंवा तो अधिकार तुम्हाला काही प्रमाणात प्राप्त होतो. परंतु केवळ त्या ठिकाणी या व्यवस्थेला दोष देऊन या बँकांच्या मध्ये सगळे इतर राज्यातलेच अधिकारी येतात की त्यांना धड मराठी बोलता येत नाही, शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेता येत नाहीत, ग्रामीण जनतेचे प्रश्न समजून घेता येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज या बँकांच्या मध्ये का निर्माण झाली? तर याला तुम्ही आणि मी कारणीभूत आहे मित्र. कारण त्या राज्यातून आलेले हे युवक त्यांनी आयबीपीएस किंवा बँकिंग भरतीची परीक्षेची जाहिरात पाहिली, त्यांनी त्यासाठी अर्ज केला, त्यांनी त्या परीक्षेची तयारी केली, इंटरव्ह्यूची चांगली तयारी केली आणि म्हणून ते आज बँकेमध्ये अधिकार पदावरती आहेत. ते मॅनेजर झाले, ते ऑफिसर झाले आणि मी मात्र त्या ठिकाणी आजही त्या बँकेमध्ये कर्जाचा अर्ज घेऊन जातोय. कुठपर्यंत ही परिस्थिती चालणार मित्र? याच्यात कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. आज तुम्ही अशी जिद्द त्या ठिकाणी बाळगली पाहिजे आणि त्यासाठी सिस्टमॅटिक प्रयत्न केले पाहिजे की येत्या वर्षभरामध्ये मी असा प्रयत्न करेन, मी असा अभ्यास करेन की जेणेकरून
या बँकेच्या या अधिकार पदाच्या खुर्चीमध्ये मी त्या ठिकाणी निश्चितपणे या बँकेचा मॅनेजर म्हणून, या बँकेचा ऑफिसर म्हणून मी त्या ठिकाणी रुजू होईल. ही जिद्द मित्रांनो आपण त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. आणि मला आनंद आहे की या तुमच्या जिद्दीला बळ देण्यासाठी महाराणी ताराबाई मंच जो आहे तो तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्ही एक पाऊल त्या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही जर हे प्रयत्न करायला सुरुवात केली तर मला खात्री आहे की या मंचाच्या माध्यमातून तुम्हाला 101 बडकर एक्सपर्ट, मार्गदर्शक हे तुम्हाला त्या ठिकाणी इथे उपलब्ध होणार आहेत. मात्र मित्रो, केवळ चर्चा करून, केवळ त्या ठिकाणी मनात इच्छा निर्माण होऊन या गोष्टी होत नाही. तर आपल्याला एक प्रबळ इच्छा ही मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा प्रबळ इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल की तेव्हा निश्चितपणे त्या दिशेने तुम्ही काम कराल, अभ्यास कराल आणि या बँकिंग सेक्टरमधली जी वेगवेगळी पदं आहेत की तिथपर्यंत निश्चितपणे तुम्ही पोहोचाल. आणि मग खऱ्या अर्थानं या मंचाने जे काय हा उपक्रम आयोजित केलेला आहे, एवढे परिश्रम या मंचाच्या माध्यमातून घेतले जात आहेत की त्याचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चीज झाल्याचा आनंद सर्व आयोजक आणि संयोजकांना होईल. मित्रो, यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर या सेक्टरशी संबंधित असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आहेत, वेगवेगळी पदं आहेत, ती नेमकी काय असतात, त्याच्यासाठीची जी काही रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे ती प्रोसेस काय असते, त्या पदासाठीची पात्रता काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला लागतील. मित्र, बँकिंग सेक्टरच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एक साधारणपणे एक इन जनरल या पदभरती ज्या असतात त्याचं 3 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलची पदभरती, दुसरी जी असते ती जनरल ऑफिसर केडरची भरती, आणि तिसरा प्रकार याच्यामध्ये जो असतो तो म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरमधली भरती. मित्र, या तिन्ही केडरमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतात, अभ्यासक्रम काय असतो, सिलेक्शन प्रोसेस काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला लागतील. बँकिंग सेक्टरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्लर्क आपण ज्याला म्हणतो, किंवा अलीकडे त्याला क्लर्क असं म्हटलं जात नाही तर त्याला असिस्टंट असं म्हटलं जातं. नॉमिनिक्लेचर हे बदललेलं आहे. म्हणजे आता क्लर्क असा शब्दप्रयोग फार कमी तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे असिस्टंट, बँक असिस्टंट असं म्हटलं जातं. तर या केडरच्या अंतर्गत या देशामधली IBPS नावाची संस्था या राष्ट्रीयकृत बँकांच्या करिता IBPS क्लर्कची भरती दरवर्षी काढत असते. सध्या त्याची ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी आलेली आहे. 5400 पदांची भरती या IBPS द्वारे सध्या करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही तांत्रिक कारणामुळे सध्या ती होल्ड ऑन असली तर एक 10 दिवसामध्ये ती प्रक्रिया पुन्हा पूर्ववत त्या ठिकाणी होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी क्लर्क भरतीची स्वतंत्र ऍडव्हर्टाइजमेंट देत असते. त्या परीक्षेला आपण SBI ज्युनियर असोसिएट असं आपण म्हणतो. स्टेट बँकेमध्ये क्लर्क असं म्हणत नाही तर त्या पदाला ज्युनियर असोसिएट असं म्हणतात, की ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर SBI ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट ही एक पदभरती असते की ज्यामध्ये ऍग्रिकल्चर मधून ग्रॅज्युएशन झालेले कॅन्डिडेट जे आहेत ते या स्टेट बँकेच्या ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट या पदासाठी अर्ज करू शकतात. RBI मध्ये ज्यांना जाण्याची इच्छा आहे, रिझर्व्ह बँकेमध्ये RBI असिस्टंट नावाची एक जाहिरात येते, RBI अटेंडंटची एक जाहिरात असते. अशा 2 वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात, RBI असिस्टंट आणि RBI अटेंडंट. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रायव्हेट बँक्स, बँक एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स, बँक असिस्टंट, RRB असिस्टंट अशा वेगवेगळ्या टायटलनी क्लेरिकल या समकक्ष केडरमधील पदभरती करत असतात. यामध्ये विशेषत्वानं मी आपल्याला सांगेन, रिजनल रुरल बँक म्हणजे RRB या ज्या प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत की विशेषत्वाने त्यांच्या ग्रामीण भागामध्ये शाखा असतात आणि त्यांना खऱ्या अर्थानं ग्रामीण युवक युवतींची गरज आहे. मात्र दुर्दैव असं आहे की या परीक्षेला ग्रामीण युवक अर्जच करत नाहीत. बहुतांश शहरी लोक त्या ठिकाणी अप्लाय करतात आणि तेच ग्रामीण बँकांच्या मध्ये अधिकारी म्हणून, ग्रामीण बँकेचे ऑफिसर म्हणून काम करतायत. ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही तिथं येत नाही म्हणून ही संधी कुणीतरी त्या ठिकाणी घेत असतं आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये येण्याची आवश्यकता आहे. ही जी काही क्लेरिकल किंवा असिस्टंट केडर मधली जी काही पदं आहेत या सर्व पदांच्या करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार हा याला अर्ज करू शकतो, एक्सेप्ट SBI ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट. याच्यासाठी फक्त तुम्ही ऍग्रिकल्चर मधून ग्रॅज्युएशन असावं लागतं. बाकी IBPS क्लर्क असेल,
SBI ज्युनियर असोसिएट असेल, RBI असिस्टंट असेल, बँक एक्झिक्युटिव्ह असेल, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट असेल, बँक असिस्टंट असेल, RRB असिस्टंट असेल, या सर्व पदांच्या करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. मात्र इथे एक अट अशी असते की MPSCच्या बाबतीमध्ये तुम्ही TY ला SY ला अपियर असताना पण अर्ज करू शकता. मात्र इथे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक असतं. याचा अर्थ असा नाही की ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच या परीक्षेचा विचार करायचा, ही खूप मोठी चूक ठरू शकते. कारण बऱ्याच वेळेला मी पाहतो की अनेक जे काही ग्रॅज्युएट्स आहेत किंवा ग्रॅज्युएशनला अपियर असणारे स्टुडंट्स आहेत, ते FY SY किंबहुना 11वी-12वी मध्ये त्यांनी याची सुरुवात करायला पाहिजे, ते करत नाहीत. TYच्या 6व्या सेमिस्टरची परीक्षा दिली की मग आपण विचार करायला लागतो की मग मला आता UPSC द्यायचे, मला MPSC द्यायचे किंवा बँकिंग मधल्या परीक्षा द्यायचे, आणि तिथून आपली तयारी सुरू होते. हीच खऱ्या अर्थानं मित्र आपली मोठी चूक असते की आपल्याला ज्या फील्डमध्ये जायचंय त्याची तयारी तुम्ही 11वी-12वी पासूनच सुरू करायला पाहिजे. सपोज नाही जमलं, ऍटलिस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतल्यानंतर तरी याची तयारी आपण सुरू केली पाहिजे. भले परीक्षा तुम्हाला 3rd इयर संपल्यानंतर किंवा तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर देता येत असतील, परंतु तयारी ही तुम्हाला आधीपासून सुरू करावी लागेल. मात्र आपण असं करत नाही, आणि मग इथे की आपली मोठी अडचण होऊन बसते आणि आपल्याला मग यश येत नाही, आणि त्याच्यातून मित्र नैराश्य येतं. नैराश्य काय येतं, तर आपण परिपूर्ण तयारी न करता परीक्षा देतो आणि त्यात यश नाही आलं की मग त्या ठिकाणी आपल्याला नैराश्य यायला सुरू होतं, आणि मग एकीकडे नैराश्य आणि दुसरीकडे मग आपण या व्यवस्थेला दोष द्यायला लागतो. मात्र आपण जर सुरुवातीपासूनच ही तयारी केली, चांगला अभ्यास करून या परीक्षा दिल्या, तर असं नैराश्य आपल्याला मित्र येणार नाही आणि निश्चितपणे आपल्याला यश मिळेल. ऑफिसर या कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, त्याचबरोबर RRB म्हणजे रिजनल रुरल बँक, ज्यांना प्रादेशिक ग्रामीण बँक आपण म्हणतो किंवा आपण सर्वसाधारण तिला ग्रामीण बँक असा उल्लेख करतो, या RRB ऑफिसर स्केल 2, स्केल 3, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर ग्रेड B, की ज्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची पदभरती असते. RBI ऑफिसर ग्रेड B च्या अंतर्गत जनरलिस्ट, कोणत्याही शाखेचा उमेदवार याला अर्ज करू शकतो. RBI ऑफिसर मध्ये दुसरा प्रकार असतो, तो म्हणजे RBI ऑफिसर ग्रेड B, DEPR म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च, जे इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक ट्रिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयामधून जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांना यासाठी अर्ज करता येतो. RBI मध्ये तिसरी ऑफिसरची भरती असते, ती म्हणजे RBI ऑफिसर ग्रेड B, डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. जे उमेदवार मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बिझनेस स्टॅटिस्टिक्स, बिझनेस मॅथमॅटिक्स याच्यामधून पदवी उत्तीर्ण झालेले असतात त्यांना याकरिता अर्ज करता येतो. सेबी नावाची एक संस्था आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. या सेबी मध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसरची भरती त्या ठिकाणी होत असते. ही भारतीय भांडवल बाजाराची एक नियंत्रक संस्था आहे, आणि या संस्थेमध्ये देखील वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स हे त्या ठिकाणी भरती परीक्षेच्या माध्यमातून रिक्रुटमेंट केली जात असते. नाबार्ड हे नाव कदाचित तुम्ही ऐकून असाल. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट त्याला म्हटलं जातं. रिझर्व्ह बँकेची ही एक सहाय्यक संस्था आहे. याही संस्थेमध्ये ऑफिसरची भरती प्रतिवर्षी होत असते. सध्या ही त्या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या केडरसाठीची भरती परीक्षेची जाहिरात या नाबार्डची आलेली आहे. 150 ऑफिसर्स ही त्यांना या परीक्षेच्या माध्यमातून भरती करावयाची आहे, की जे कॉमर्स, इकॉनॉमिक्स या फील्ड मधले त्या ठिकाणी असतील. वेगवेगळे इतर जनरल कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना देखील की त्याच्यामध्ये अर्ज करता येऊ शकतो. नॅशनल हाऊसिंग बँक नावाची एक बँक आहे, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, याही बँकेची दरवर्षी जाहिरात येत असते. एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ही एक नॅशनल लेवलची संस्था आहे. याही संस्थेची ऍडव्हर्टाइजमेंट दरवर्षी त्या ठिकाणी येत असते ऑफिसर केडरच्या भरतीकरिताची. त्याचबरोबर जे उमेदवार, जी मुलं वेगवेगळ्या स्पेशलायझेशनची डिग्री करत आहेत किंवा त्यांची कंप्लीट झालेली आहे, अशा मुलांच्या करिता देखील या बँकिंग सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही जर IT मधून इंजिनिअरिंग किंवा समकक्ष पदवी धारण करत असाल किंवा पदवी परीक्षा तुम्ही देत असाल तर बँकेमध्ये IT ऑफिसरची भरती असते. ऍग्रिकल्चर करत असाल तर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हे स्पेशालिस्ट ऑफिसर या कॅटेगरी मधलं स्वतंत्र एक पद असतं.
म्हणजे SBI ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट या पदाबरोबरच प्रत्येक बँकेमध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची पदभरती केली जात असते. हिंदी आणि इंग्रजीमधून पदवी धारण करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता राजभाषा अधिकारी किंवा हिंदी भाषा अधिकारी हे एक स्वतंत्र पद असतं, त्याची भरती त्यामध्ये केली जाते. HR ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, जर तुम्ही MBA HR मार्केटिंग फायनान्स याच्यामधून करत असाल तर तुम्हाला तीही संधी तिथे उपलब्ध असते. तुम्ही CA असाल, CS असाल, कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड अकाउंटंटची तयारी करत असाल तर तुम्ही व्यवसायही करू शकता आणि त्याच्याबरोबर तुम्ही बँकेमध्ये नोकरी देखील करू शकता. ट्रेझरी ऑफिसर म्हणून तुम्ही काम करू शकता. RBI मध्ये तुम्ही रिसर्च ऑफिसर होऊ शकता, की जे MPhil आणि PhD करणारे उमेदवार आहेत कोणत्याही शाखेतील असतील त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये रिसर्च ऑफिसर साठी अप्लाय करता येऊ शकतं. हे सगळे स्पेशालिस्ट ऑफिसर या कॅटेगरीमध्ये येणारी पद आहेत. म्हणजेच सर्वसाधारण उमेदवाराकरिता क्लर्क, असिस्टंट आणि जनरल ऑफिसर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि जे युवक स्पेशल डिग्री त्या ठिकाणी करत आहेत किंवा ज्यांनी पूर्ण केलेली आहे त्यांना स्पेशालिस्ट ऑफिसर या कॅटेगरीमधून देखील अर्ज करता येतो. त्याचबरोबर या मुलांना जनरल ऑफिसर आणि असिस्टंट क्लर्क भरती याही परीक्षा देता येतात. तर या सर्व भरती परीक्षा ज्या आहेत वर्षभरातून एकदा तरी या बँकांची या पर्टिक्युलर पोस्टच्या ऍडव्हर्टाइजमेंट येतातच. मी आपल्याला सांगेन की वर्षभरामध्ये किमान 20 वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट या बँका, विमा कंपन्या, RBI, नाबार्ड, NHB यासारख्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मधल्या भरती परीक्षा या होतच असतात. सध्या IBPS ची क्लर्क भरतीची ही 5,500 क्लर्क भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची अप्रेंटिसशिपची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. 6,000 अप्रेंटिसशिपची भरती स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या करत आहे. नाबार्डला 150 त्या ठिकाणी मॅनेजर्स हवे आहेत, असिस्टंट मॅनेजर, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट सध्या आलेली आहे. आणि नियर च्या वीकमध्ये, जवळच्या आठवड्यामध्ये RBI IBPS ची प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, स्पेशालिस्ट ऑफिसर या देखील ऍडव्हर्टाइजमेंट येऊ घातलेल्या आहेत. या पुढच्या महिन्याभरामध्ये त्याही ऍडव्हर्टाइजमेंट येतील. तर यासाठी सर्वसाधारण काही क्रायटेरिया जे असतात ते एज्युकेशनचा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला. एक वयाचा क्रायटेरिया या भरती परीक्षेच्या बाबतीमध्ये असतो, तो देखील मित्र आपण समजून घेतला पाहिजे. क्लेरिकल आणि असिस्टंट केडर करिता सर्वसाधारणपणे किमान 18 वर्ष आणि कमाल 28 वर्ष ही वयाची अट असते. काही बँका क्लेरिकल साठी सुद्धा किमान वयाची अट ही 20 वर्षे ही निर्धारित करून देतात. त्या ऍडव्हर्टाइजमेंट नुसार तुम्हाला हा एजचा जो क्रायटेरिया आहे तो पाहावा लागेल. काही बँका 18 वर्षाला एलिजिबल करतात, काही बँका त्या ठिकाणी किमान 20 वर्ष वय असणं हे मॅन्डेटरी करतात. त्या बँकेच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी हा क्रायटेरिया पाहावा लागेल. ऑफिसर केडरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर किमान वयाची अट आहे 20 वर्ष. म्हणजे तुम्ही अर्ज करत असता की त्यावेळेला तुमचं वय हे 20 पूर्ण असलं पाहिजे आणि कमाल वय जे आहे ते 30 वर्षापर्यंत त्या ठिकाणी चालू शकतं. स्पेशालिस्ट ऑफिसर कॅटेगरीमध्ये की ज्यामध्ये किमान 21 वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत वयाची अट असते. मात्र जे उमेदवार SC, ST या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना अप्पर एज लिमिट जे आहे ते 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे 30 वर्ष ही जर उच्चतम मर्यादा असेल तर 35 वर्षापर्यंत त्यांना अर्ज करता येऊ शकतो. OBC कॅटेगरी मधले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं. म्हणजे 30 + 3 म्हणजे 33 वर्षापर्यंत तो कॅन्डिडेट अर्ज करू शकतो. मात्र इथं एक बाब मी आज या प्लॅटफॉर्मवरती बोलत असल्यामुळे मी आवर्जून आपल्याला सांगेन, आपण जर NTचं स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट काढलेलं असेल तर हे सर्टिफिकेट की या ठिकाणी चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, नॅशनलचं OBCचं सर्टिफिकेट काढावं लागतं. कारण नॅशनल लेवलला NT असा कॅटेगरी त्याच्यामध्ये असत नाही, कारण त्याचा समावेश OBC मध्ये केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला OBCचं नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट काढून ठेवावं लागेल. तेव्हाच तुम्ही या परीक्षेला OBC या कॅटेगरीमधून तुम्हाला अपियर होता येईल. अनेक मुलं माझ्याकडे येतात आणि त्यांना बऱ्याच वेळेला माहित नसतं या गोष्टी. जाहिरात आलेली असते आणि मुदत थोडी राहिलेली असते आणि मग त्यांना कळतं की नॅशनल लेवलचं आपलं OBCचं सर्टिफिकेटच नाही, माझ्याकडे NTचं सर्टिफिकेट आहे पण OBCचं सर्टिफिकेटच नाही. तर मित्र आपल्याला अप्लाय करता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की जर तुम्हाला बँकिंग सेक्टर मधल्या या मोठ्या नोकऱ्या जर मिळवायच्या असतील, प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर तुम्हाला
की तुम्ही जर त्या ठिकाणी एनटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही ताबडतोब हे नॅशनलचं जे सर्टिफिकेट आहे ओबीसीचं ते तुम्हाला काढून ठेवावं लागेल. ड्युरिंग द कोर्स तुम्हाला नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट देखील काढून ठेवावं लागेल. म्हणजे ह्या काही गोष्टी पूर्वतयारी म्हणून असतात की ज्याची तुम्ही पूर्वतयारी आत्तापासून करून ठेवली पाहिजे, ना की आयत्या वेळेला ती धावपळ करून चालणार नाही. कारण जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून त्याची मुदत जी असते अर्ज भरण्याची ती लिमिटेड असते. त्या कालावधीमध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात, काही माहिती भरावी लागत असते आणि त्यावेळेला तुमच्या हाताशी हे प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या सगळ्या बाबतीमध्ये मगाशी जे मी सुरुवातीला बोललो की ग्रामीण युवकांच्या मनामध्ये या सर्व भरती परीक्षेच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात मोठी भीती कोणती असेल तर या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर मधल्या सगळ्या भरती परीक्षा या त्या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी या दोनच भाषेतून घेतल्या जातात. तर मित्रहो, तुम्ही इथं अजिबात घाबरण्याचं कारण नाही. कारण मी गेली 10 वर्ष यामध्ये पाहतोय अगदी BA मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी या विषयातून पदवी घेतलेले विद्यार्थी देखील या परीक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने अपेअर करतायत आणि ते आज बँकेमध्ये ऑफिसर म्हणून, मॅनेजर म्हणून चांगल्या पदावरती त्या ठिकाणी ते काम करतायत. आणि त्यामुळं केवळ ही परीक्षा हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे म्हणून तुम्ही घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण यातल्या मोस्ट ऑफ पार्ट जो असतो तो मल्टिपल चॉईस बहुपर्यायी ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा असते. केवळ एक 25 मार्काचा पेपर जो डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा पेपर असतो तेवढाच तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह लिहायचा आहे. बाकी कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असं डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहायची नाहीयेत इंग्लिश आणि हिंदीमधून. फक्त इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये प्रश्न दिलेला असतो, तो वाचायचा आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, त्याच्या खाली पर्याय दिलेले असतात, ते पर्याय वाचून योग्य त्या पर्यायाला आपल्याला टिक मार्क करायचं असतं. आणि एवढ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. याच्यासाठी फार चांगलं इंग्लिश आलं पाहिजे आणि मला जर इंग्लिश येत नसेल तर मला या परीक्षाच देता येणार नाहीत हा जो तुमच्या मनामधला जो भ्रम आहे मित्र तो काढून टाका. याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो की ज्याला फार चांगलं इंग्लिश येत नव्हतं मात्र तो बँकिंगच्या परीक्षेत चांगल्या मार्काने क्वालिफाय झाला आणि आज तो बँकेमध्ये ऑफिसर म्हणून काम करतोय. अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि हाच खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये न्यूनगंड आहे आणि तो न्यूनगंड मित्र काढून टाका. मित्र आणखीन एक खूप चांगली सुधारणा नजीकच्या कालावधीमध्ये येऊ घातलेली आहे ज्याची भीती तुम्हाला आहे. कदाचित जे या बँकिंग सेक्टरची तयारी करतायत की त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लक्षात आलेलं असेल देखील, त्यांना लक्षात पण आलेलं असेल की सध्या IBPS ची जी काही रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे मात्र अर्ज करण्याची प्रक्रिया होल्ड ऑन केलेली आहे. कशासाठी होल्ड ऑन केली माहिती आपल्याला की आज त्या ठिकाणी केंद्रीय पातळीवरती अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे की या सर्व भरती परीक्षा बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर मधल्या ज्या आहेत त्या हिंदी आणि इंग्लिश बरोबरच त्या त्या राज्यातल्या स्थानिक भाषेतून सुद्धा देता यायला पाहिजेत. यावरती त्या ठिकाणी एक कमिटी अपॉइंट केलेली आहे आणि लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि त्यामधून कदाचित तुम्हाला जी भीती वाटते ती भीती सुद्धा निघून जाईल. म्हणजे तुम्हाला या परीक्षा मराठीतून सुद्धा त्या ठिकाणी देता येऊ शकतील. कारण आज अनेक राज्यांनी तशी मागणी केलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो पर्याय लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. परंतु त्या पर्याय उपलब्ध होईल की नाही होईल या अपेक्षेमध्ये किंवा ती वाट पाहत तुम्ही बसू नका. कारण मी खात्री देतो तुम्हाला की यामध्ये फार चांगलं इंग्लिश आणि हिंदी आलंच पाहिजे तरच आपण बँकिंगच्या परीक्षा पास होऊ. हा जर तुमच्या मनामध्ये भ्रम असेल तर तो काढून टाका. कारण त्याची फारशी काही आवश्यकता इथं नाहीये. कारण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेला जो विद्यार्थी आहे त्याला जेवढं इंग्लिश त्यांनी शिकलेलं आहे तेवढं या परीक्षेसाठी पुरेस आहे. त्याच्यापेक्षा फार मोठ्या इंग्लिशची आवश्यकता इथे नाहीये आणि त्यामुळे ती भीती अजिबात तुम्ही बाळगू नका. आता या भरती परीक्षा ज्या असतात की याची साधारणपणे सिलेक्शन प्रोसेस आणि त्या ठिकाणी याच्यामधले जे टप्पे असतात ते टप्पे आपल्याला काय असतात तेही समजून घ्यायला लागतील. मित्र यामध्ये दोनच सूत्र आहेत ती लक्षात ठेवा. क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलची जे काही भरती परीक्षा असतात त्याची सिलेक्शन प्रोसेस ही 2 स्टेजेस असते. दोनच टप्प्यामध्ये त्याची सिलेक्शनची प्रक्रिया होते. म्हणजे त्याला प्रिलिमिनरी एक्झाम द्यायला लागते, त्यानंतर मेन्स एक्झाम असते. मेन्स एक्झाम मध्ये तुम्ही टॉप स्कोर केला की तुमचं फायनल सिलेक्शन हे होतं. त्याला इंटरव्ह्यू हा प्रकार नसतो असिस्टंट आणि क्लेरिकल केडरसाठी. मात्र जर तुम्ही ऑफिसर भरतीसाठी तयारी करत असाल तर ऑफिसरची मात्र सिलेक्शन प्रोसेस ही 3 टप्प्यामधली असते. एक असते प्रिलिमिनरी एक्झाम, 100 मार्काची प्रिलिमिनरी एक्झाम असते, 200 मार्काची मुख्य परीक्षा असते आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असतो.
यामध्ये एकास 10 प्रमाणे प्रिलिमिनरी एक्झाम मधून मुख्य परीक्षेला शॉर्टलिस्टिंग केलं जातं आणि तुम्ही त्या ठिकाणी मुख्य परीक्षा देऊ शकता. मुख्य परीक्षेमधून एकास 5 याप्रमाणे एका पदाला 5 उमेदवार याप्रमाणे शॉर्टलिस्टिंग करून इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला कॉल केलं जातं. आणि जे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू आणि मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवतील की त्यांचं फायनल सिलेक्शन त्या त्या कॅटेगरीनुसार लागणारा जो कट ऑफ असतो त्यानुसार ते विद्यार्थी क्वालिफाय हे होत असतात. यामध्ये की जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर क्लेरिकलसाठी 2 स्टेजेसमध्ये प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झाम असते. मेन्स एक्झाम मध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळतील त्याच्याच आधारे तुमचं फायनल सिलेक्शन होतं. प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क्स कन्सिडर केले जात नाही. ती फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, पण ती देखील अत्यंत महत्वाची असते. कारण तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय झाली तरच तुम्ही मेन्स एक्झामला अपिअर होऊ शकणार आहात. त्यामुळे ती देखील तेवढीच महत्वाची परीक्षा आहे. इंटरव्ह्यू हा सर्वसाधारणपणे 100 मार्काचा असतो आणि त्याचं वेटेज हे 20% कन्वर्ट केलं जातं. म्हणजे मुख्य परीक्षेचे तुम्हाला मिळालेले 200 मार्क हे 80% कन्वर्ट केले जातात आणि इंटरव्ह्यू मध्ये 100 पैकी मिळालेले मार्क्स हे 20% कन्वर्ट केले जातात आणि असा फायनल ऑफिसर केडरचा सिलेक्शन त्या ठिकाणी क्रायटेरिया लावला जातो. तर सर्वच परीक्षांचा अभ्यासक्रम नेमका काय असतो हे त्या ठिकाणी काही आज एका वेळेला समजून सांगणं शक्य नाही. मात्र त्या ठिकाणी क्लेरिकल लेवलची जी परीक्षा असते की त्याचा साधारण अभ्यासक्रम काय असतो की याचा एक त्या ठिकाणी आपण मी एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले केलेलं आहे. प्रिलिमिनरी एक्झाम जी असते या प्रिलिमिनरी एक्झाम करिता इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी हे 3 विषय असतात. या 3 विषयाला एकूण त्या ठिकाणी 100 गुण असतात. 1 तासाचा पेपर असतो. 1 तासामध्ये तुम्हाला हे 3 विषय सोडवायचे. बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस ऑनलाईन परीक्षा असते. यामध्ये 1 तासात तुम्हाला हे तिन्ही विषयातले जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे आणि त्यामध्ये सेक्शनल कट ऑफ असतो. म्हणजे इंग्लिशचा 30 पैकी जर 15चा कट ऑफ लागलेला असेल तर तुम्हाला किमान 15 गुण त्या ठिकाणी मिळालेच पाहिजे. न्यूमरिकल ॲबिलिटीचा सपोज 20चा कट ऑफ लागला तर तुम्हाला किमान 20 गुण मिळालेच पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कदाचित इकडे 2 विषयामध्ये 35 पैकी 35 मिळाले आणि एका विषयामध्ये जर त्या ठिकाणी कट ऑफ नाही क्लिअर झाला तर एलिजिबल आपण होत नाही. मेन्स एक्झामला आपल्याला अपिअर होता येणार नाही. त्यामुळे तिन्ही विषय हे तेवढेच महत्वाचे. त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा जी असते या मुख्य परीक्षेमध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 5 विषय असतील की जे 4 सेक्शन मध्ये स्प्लिट केलेले आहेत. काही परीक्षेला 5 स्वतंत्र सेक्शन असतात. काही परीक्षेला हे सेक्शन्स क्लब करून 4 सेक्शन तयार केलेले असतात आणि त्याला एकूण 200 गुण आहेत. 200 मार्काची ही देखील ऑनलाईन मल्टिपल चॉईस म्हणजेच बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल. याला मात्र त्या ठिकाणी सेक्शनल टायमर असतो. म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसचा पेपर हा तुम्हाला 35 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. त्याला तुम्हाला एकदा तो सेक्शन सुरू केला की तिकडून दुसऱ्या सेक्शनला तुम्हाला स्विच होता येणार नाही. 35 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला पुढचा सेक्शन सोडवता येतो. त्याला सेक्शनल टायमर असं म्हणतात. इथेही तुम्हाला सेक्शनल कट ऑफ असतो. त्या त्या विषयाचे किमान गुण तुम्हाला प्राप्त झाले तर फायनल सिलेक्शनसाठी तुमचा विचार हा केला जातो. इथे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग असतं. कारण बँकिंग सेक्टरमध्ये चुकांना त्या ठिकाणी माफी नसते. कारण एरर्स किंवा मिस्टेक्स या तिथे चालत नाही. कारण तिथे प्रत्येक चूक हा कोणाचं तरी फायनान्शियल लॉस करू शकते आणि म्हणून अॅक्युरेसीला इथं महत्व असतं आणि त्याकरिता या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर 0.25 मार्क म्हणजे पाव मार्क हा तुमचा लेस होतो. जर तुम्ही 4 प्रश्नाची उत्तरं चुकीची दिली तर मिळालेल्या मार्क्स मधील 1 मार्क हा कमी होणार आहे. त्यामुळे इथे चुकीची उत्तरं देण्याला अजिबात स्कोप नाही. जे एक्झॅक्ट उत्तरं ज्या प्रश्नाची तुम्हाला माहिती आहेत अशाच प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी सोडवणं हे अपेक्षित आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी क्लेरिकलची एक्झाम असते. ऑफिसर केडरसाठी सुद्धा की प्रिलिमिनरी एक्झाम सेम असते. हेच 3 विषय असतात. 100 मार्काचीच परीक्षा असते. मेन्स एक्झाम मध्ये त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय दिसेल की इथे मार्कांचं जे वेटेज आहे या वेगवेगळ्या विषयाला ते थोडंफार बदललेलं असतं. स्टेट बँकेसाठी वेगळं असेल, आरबीआय साठी वेगळं असेल, आयबीपीएस साठी वेगळं असेल, एखादी प्रायव्हेट बँक भरती परीक्षा घेत असेल तर त्याच्यासाठी मार्किंगची स्कीम वेगळी असेल, परंतु विषय तेच असतात. किंबहुना मी आपल्याला सांगेन LIC मध्ये देखील तुम्हाला असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर,
LIC असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर, LIC असिस्टंट, या 3 वेगवेगळ्या पदभरती ज्या असतात त्याचा देखील अभ्यासक्रम हाच असतो. फक्त जनरल अवेअरनेस मध्ये इथे त्या ठिकाणी जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस म्हटलेलं आहे. तिथे LICच्या भरती परीक्षेमध्ये फक्त काय असतं, फायनान्शियल अँड इन्शुरन्स अवेअरनेस, एवढाच काही तो बदल असतो. बाकीचे सर्व विषय इन्शुरन्सच्या भरती परीक्षेसाठी सुद्धा तेच असतात. त्यामुळे एकदा का तुम्ही ही तयारी केली तर तुम्ही या सगळ्या भरती परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकाल. फक्त RBI ऑफिसर करिता जे ग्रेड बी किंवा नाबार्ड ऑफिसर या ज्या भरती परीक्षा असतात त्यांच्या मुख्य परीक्षेला डिस्क्रिप्टिव्हचे विषय असतात. इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स, मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक्स यासारखे त्या ठिकाणी मुख्य परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह टाईप अशा प्रकारची ती प्रश्नपत्रिका असते आणि त्याप्रमाणे तुम्हाला उत्तरं लिहायला लागतात. मात्र प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनिंग, ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2, असिस्टंट, क्लर्क, असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन LIC, LIC असिस्टंट, LIC असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर या सगळ्या भरती परीक्षेबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसर करिता देखील सर्व भरती परीक्षा या ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच मल्टिपल चॉईस ऑनलाईन याच पद्धतीच्या असतात. काही अपवादात्मक परीक्षा आहेत RBI सारख्या की जिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहायची आहेत आणि त्यामुळे मी म्हटलं की इंग्लिशची इथं जास्त भीती बाळगण्याचं कारण नाही. मित्रो, या वेगवेगळ्या परीक्षेची जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी केली तर निश्चितपणे तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी या मिळू शकतात या भरती परीक्षेच्या माध्यमातून. याच्या जोडीला मित्रो, तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल किंवा त्या ठिकाणी सध्या 12वी उत्तीर्ण झालेला असाल आणि पुढचं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नियोजन करत असाल तर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, व्हॉट एव्हर ज्या काही फील्डमध्ये तुम्ही जाणार असाल तर तो तुमचा विषय आहे. मात्र तुम्ही जर बँकिंग फायनान्शियल सेक्टरचा विचार करत असाल तर 12वी नंतर करता येतील असे खूप सारे ऑनलाईन छोटे कोर्सेस आहेत की ज्याचा विचार तुम्ही आतापासूनच जर केला तर निश्चितपणे बँकिंग सेक्टरमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग हा होऊ शकतो. की यासाठी अनेक वेगवेगळ्या देशामध्ये संस्था आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच IIBF, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट, NSC अकॅडमी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज तुम्हाला माहिती आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर त्यामधले NSC अकॅडमी ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली संस्था आहे. ही संस्था आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुणे ही संस्था आहे. BSC इन्स्टिट्यूट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एक संस्था आहे की जिथे त्या ठिकाणी बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड या संदर्भातले अनेक वेगवेगळे ऑनलाईन क्लासरूम मधले असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम, ऑनलाईन कोर्सेस त्या ठिकाणी घेतले जातात. ते कोर्सेस त्या ठिकाणी तुम्ही घर बसल्या देखील काही कोर्सेस करता येऊ शकतात. उदाहरणादाखल इथे काही मी कोर्सेसची लिस्ट तुमच्या समोर डिस्प्ले करत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच IIBF ही या देशातल्या बँकिंग संस्थांना ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि यांचे सर्टिफिकेशन्स हे तुम्हाला ऑनलाईन घेता येतात आणि ते देशभरात व्हॅलिड आहेत. आणि त्यांची फीस जर तुम्ही पाहिली तर अगदी 1400 रुपयापासून ते वेगवेगळे पुढचे हायर लेवलचे कोर्स जर तुम्ही पाहिले तर 5 ते 6,000 रुपयेपर्यंत, याच्यापेक्षा जास्त फी या कोर्सेसची नसते. म्हणजे अगदी मध्यमवर्गीय उत्पन्न गटातला, अल्प उत्पन्न गटातला उमेदवार सुद्धा हे कोर्स करू शकेल एवढ्या अफोर्डेबल प्राइसेसमध्ये, कॉस्टमध्ये तुम्हाला हे कोर्स घर बसल्या करता येऊ शकतात. आणि जर तुम्हाला बँकिंग फील्डमध्ये यायचं असेल तर निश्चितपणे या कोर्सेसचा विचार तुम्ही करा. त्यामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत. डिजिटल बँकिंग असेल, इथिक्स इन बँकिंग असेल, फॉरेन एक्सचेंज असेल, ट्रेड फायनान्स असेल, स्मॉल फायनान्स असेल, यासारखे अनेक वेगवेगळे कोर्सेस आहेत. सगळे काही कोर्सेस मी या ठिकाणी एक्सप्लेन इथे करू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी या स्क्रीनवरती दिसणारे जे कोर्सेस आहेत ते तुम्ही जरूर त्या ठिकाणी इथे वरती वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईट तुम्ही पहा आणि त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला कोर्सचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची परीक्षा कशी असते, पासिंगचा काय क्रायटेरिया असतो हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि IIBFचा कोर्स करण्याचे जे फायदे आहेत ते सर्वात महत्वाचे कोर्सेस आहेत. याचं कारण असं की IIBF यामध्ये जे काही डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स किंवा स्पेशल कोर्सेस कंप्लीट करणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची यादी ही देशातल्या वेगवेगळ्या बँकांना पाठवते आणि बँका आपल्याला हवे असणारे जे कर्मचारी आहेत की ते त्या यादीमधून निवडून तुम्हाला कॉल करून, तुम्हाला इन्व्हाइट करून की ते बँकेमध्ये जॉब देतात. ही खासियत आहे या IIBFच्या कोर्सेसची. म्हणजे इतर कोर्सेसच्या बाबतीमध्ये अशी गॅरंटी तुम्हाला मिळणार नाही. मात्र IIBFचे जर कोर्सेस तुम्ही केले तर त्या ठिकाणी तुम्हाला बँका बोलवून त्या ठिकाणी नोकरी देणार आहेत, हे देखील तुम्ही लक्षात घ्या.
म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, IBPSच्या माध्यमातून तर तुम्हाला नोकरी मिळणारच आहे. परंतु ज्याला थोडीशी स्पर्धा परीक्षेची भीती वाटते, तर त्यांनी जरूर या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत की या संस्थांच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्या संस्थांचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करण्याचा प्रयत्न करा. आता दुसरी संस्था जी आहे ती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट. इकडे कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्याची वेबसाईट दिसेल, NISM तिला म्हटलं जातं, की ज्यांना थोडंसं फायनान्स, स्टॉक मार्केट, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, बँकिंग या वेगवेगळ्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, तर ते या NISM चे देखील कोर्सेस करू शकतात. हे देखील कोर्सेस ऑनलाईन आहेत, नाममात्र फी मध्ये, अगदी कमी फी मध्ये हे कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन त्याची अधिक माहिती तिथं घेऊ शकता. त्याचबरोबर ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, BSc इन्स्टिट्यूट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एक इन्स्टिट्यूट आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. यांचे अगदी छोटे छोटे स्टॉक मार्केट, फायनान्स, अकाउंटिंग, शेअर्स व्हॅल्युएशन, टेक्निकल अनालिसिस, म्युच्युअल फंड, IPO, फंडामेंटल अनालिसिस, की ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे ते त्याचे कोर्सेस करू शकतात. ज्यांना GST असेल, इक्विटी असेल, क्रेडिट डेरिव्हेटिव्ह असेल, कमॉडिटी मार्केट असेल, यासारख्या एरियामध्ये इंटरेस्ट आहे ते त्या ठिकाणी हे कोर्सेस देखील करू शकतात. कारण या सगळ्या कोर्सेसचा उपयोग केवळ स्टॉक मार्केटमध्ये होत नाही, तर आज बँकांच्या मध्ये देखील अशा प्रकारचे ट्रेनिंग घेतलेल्या लोकांची गरज आहे. कारण तुम्ही अलीकडे बँकेमध्ये जर पाहिलं असेल, उदाहरणार्थ SBIचं मी उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. SBI लाईफ म्हणजे SBI इन्शुरन्स विकते, SBI म्युच्युअल फंड म्हणजे SBI म्युच्युअल फंड विकते. त्याचबरोबर सिक्युरिटी SBI कॅपिटल मार्केट आहे, म्हणजे ते स्टॉक मार्केटमध्ये काम करते. परंतु हे सगळे युनिट चालवण्यासाठी त्यांना या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या एक्सपर्टची गरज आहे. ते कुठून त्यांना उपलब्ध होणार? रेडीमेड जर त्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी हे ट्रेनिंग घेतलेलं असेल, तुम्ही हे सर्टिफिकेशन केलेलं असेल, तर तुम्हाला अग्रक्रमाने प्राधान्याने त्या ठिकाणी या बँकांच्या मध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. आणि त्यामुळे जरूर त्या ठिकाणी मित्र की या वेगवेगळ्या कोर्सेसचा विचार हा त्या ठिकाणी आपण करा. त्यांच्या वेबसाईट पहा आणि वेबसाईटवरून तुम्हाला आवडणारा कोर्स त्या ठिकाणी निवडा. तुम्हाला परवडेल असा कोर्स त्या ठिकाणी निवडा. परंतु त्या ठिकाणी तुम्ही हे कोर्सेस करू शकता. यातले बहुतांश कोर्सेस हे 12वी नंतर करता येतात. कोणत्याही शाखेच्या 12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला हे कोर्स करता येतात. काही ऍडव्हान्स कोर्सेस जे आहेत की त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनची अट असते, मात्र बहुतांश कोर्सेस याच्यामधले हे 12वी वरती करता येणारे कोर्स आहेत. ते जरूर तुम्ही त्या ठिकाणी करा, म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगल्या रोजगाराच्या संधी या उपलब्ध होतील. मित्रो, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही यावं अशी अपेक्षा जी आहे त्याची अनेक वेगवेगळी कारण आहेत. कारण मित्रो, आज त्या ठिकाणी आपण रस्त्यावरती उतरून मोर्चे काढण्यापेक्षा ही जी काही तुमची ताकद आहे, ही ताकद, तुमचं कौशल्य, तुमचं नॉलेज, त्याचबरोबर तुमच्याकडे असणारी जी काही ॲबिलिटी आहे, तुमच्याकडचं जे करेज आहे, ते अशा एका सत्कारणासाठी, एका विधायक कार्यासाठी तुम्ही निश्चितपणे वापरलं तर निश्चितपणे तुमच्या समोरचा रोजगाराचा प्रश्न तर सुटेलच, परंतु मी त्याच्याही पलीकडे जाऊन विचार करतो. मित्रो, आज तुम्ही जर वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तुमच्यासारख्या युवकांची गरज आहे. मात्र तुम्ही तिथे जात नाही, म्हणून कुणीतरी परराज्यातून, इतर ठिकाणाहून त्या ठिकाणी येतो आणि आपल्या लगतच्या, आपल्या परिसरातल्या बँकांच्या मध्ये खूप चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवतात. तुम्ही कधीतरी बँकेत गेला असाल, बँकेमध्ये अलिशान मॅनेजरच्या त्या ठिकाणी केबिन्स पाहिल्या, AC केबिन पाहिल्या, त्याचा थाटमाट पाहिला, तर तुम्हालाही कधीतरी असं वाटलं असेल की आपणही मॅनेजर झालो तर किती छान होईल. परंतु मित्रो, केवळ तसं वाटून आपण मॅनेजर होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टी त्या ठिकाणी मनातून कराल, तुम्हाला त्या ठिकाणी त्या करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्हाला आंतरिक प्रेरणा निर्माण होईल, तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीसाठी प्रयत्न करण्याचं बळ मिळेल. आणि ते बळ देण्यासाठी निश्चितपणे हे जे काही त्या ठिकाणी जो प्रबोधन मंच आहे तो तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करणार आहे. मित्रो, की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यासाठी तुम्हाला मनातून वाटणं हे सर्वात महत्वाचं आहे. जे मी सांगितलं, डांगे सरांनी सांगितलं, गुंज सरांनी सांगितलं, भिडे सरांनी तुम्हाला सांगितलं, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी करू नका. तर या सगळ्या सेक्टरचे इम्पॉर्टन्स काय, याचे फायदे तुम्हाला काय आहेत, समाजाला काय आहेत, आपल्याला त्या ठिकाणी मिळणारी पद प्रतिष्ठा असेल, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील आणि जर समाजाची लिडरशिप आपल्याला करायची असेल, तर आपला पहिला स्वतःचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे. मग आपण समाजातल्या, त्याचबरोबर गावातल्या, परिसरातल्या लोकांना आपण मदत करू शकतो. आणि ती ॲबिलिटी तुमच्यामध्ये जर यायची असेल तर तुम्हाला या सेक्टरकडे वळलं पाहिजे. कारण हे खूप चांगलं सेक्टर आहे. लाखो, हजारो नोकऱ्या दरवर्षी या सेक्टरमध्ये उपलब्ध असतात. मी 1-2 उदाहरणं फक्त तुम्हाला सांगितली.
RRB ची मागच्या महिन्यामध्ये भरती आली, 11,000 लोकांची भरती त्या RRB मध्ये केली जाणार आहे. आता सध्या ABPS ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, 5,500 क्लर्क त्याच्यामध्ये भरले जाणार आहेत. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकांची ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत. म्हणजे हजारोच्या संख्येने पदे भरती असते. मग मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण असायला नको का, याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि आज या व्याख्यानातून या सगळ्या समाज मंचाच्या, प्रबोधन मंचाच्या माध्यमातून जे काही प्रयत्न केले जात आहेत, की याच्यातून तुम्ही एक प्रेरणा घ्या आणि निश्चितपणे या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा. निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश प्राप्त होईल आणि असं यश तुम्हाला प्राप्त हो यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मला या आयोजकांनी या विषयाची मांडणी करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनाही मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर विजय कुमार सर. आपण खरंच सविस्तर अशी माहिती दिली आणि आपल्या सर्व मराठी बांधवांना तुम्ही मार्गदर्शन केलं. आणि सर आपण सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय की तुम्ही म्हणालात नॉन महाराष्ट्रीयन ऑफिसर्स प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि तिथे चांगली उच्च पदाची नोकरी बँकेमध्ये करत आहेत. आणि आपला मराठी माणूस जर बँकेमध्ये जर जात असेल तो कर्ज घेण्यासाठी जात आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही आज एकदम संक्षिप्त अशा रूपामध्ये बँकेमध्ये कुठल्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, ऑफिसर लेवलच्या, क्लर्क लेवलच्या, हायर लेवलच्या, त्याबद्दल तुम्ही संक्षिप्त रूपामध्ये एकदम मस्त माहिती दिलेली आहे. तदनंतर तुम्ही वेगवेगळे एक्झाम पॅटर्न कुठले आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि सिलेबस कुठला असतो, त्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या अदर दॅन बँक्स पब्लिक सेक्टरमध्ये कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज, याबद्दल तुम्ही उत्तमरित्या मार्गदर्शन केलं. मला तुमच्या ह्या मार्गदर्शनावरून असं वाटतंय की खरंच आपल्या मराठी मुलांना याचा फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसं, मराठी मुलं, मराठी शेतकरी कर्ज घेण्यासाठी नाही तर कर्ज देण्यासाठी बँकेमध्ये उभे असलेले असतील याची खात्री तुमच्या या आजच्या या करिअर वाटा या मार्गदर्शनामधून येईल याची खात्री मला वाटते. धन्यवाद डॉक्टर विजय कुमार सर परत एकदा. आता मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश लांडगे सर API यांना मी विनंती करतो की सर आपण आजचं अध्यक्षपद भाषण मार्गदर्शन आपण समाज बांधवांना करावं. ओव्हर टू यू महेश लांडगे सर. नमस्कार सर्वांना, मी महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सध्या नांदेड येथे काम करतोय. आज या ठिकाणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी डॉक्टर विजय कुमार सर यांचे बँकिंग क्षेत्रातील विविध करिअर संधी याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. खरं पाहता डॉक्टर विजय कुमार सर यांनी आजचं जे मार्गदर्शन केलेलं आहे बँकिंग क्षेत्रातल्या ज्या करिअरच्या विविध संधी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांना माहितीच नाही आहेत. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जसं सरांनी सांगितलं की बँकिंग म्हटलं की कॉमर्स हे आपल्या डोक्यामध्ये फिट बसलेलं आहे, परंतु ह्या लोकांच्या मनातून आता निघायला सुरुवात झाली की बँकिंग म्हणजे फक्त कॉमर्स नाही तर बँकिंग मध्ये भरपूर आपल्याला संधी आहेत. वेगवेगळ्या शाखेच्या लोकांना, कला म्हणजे आर्ट्स असतील, कॉमर्स, सायन्स किंवा जे आता सध्या IT क्षेत्रातले आहेत, इंजिनियर्स आहेत, ऍग्रीचे आहेत, तर यांना जशा विविध संधी निर्माण झालेल्या आहेत त्या संधीचा खरं तर विद्यार्थ्यांनी वेगवेगळा मार्ग धुंडाळून किंवा वेगळी मार्ग शोधून त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्लाइड्सद्वारे बँकिंग मध्ये कोणकोणती पदं भरली जातात, पदांचे प्रकार कोणते आहेत, जसे त्याच्यामध्ये असिस्टंट आहेत, ऑफिसर्स आहेत आणि स्पेशल ऑफिसर्स आहेत. म्हणजे सर्वसामान्य लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीत की फक्त आपल्याला ठराविक माहिती आहेत SBI ची पदांची जाहिरात निघाली किंवा कुठल्या तरी बँकिंगची निघाली, त्याच्या पलीकडे जाऊन IBPS काय आहे किंवा IIBP काय आहे, NISM काय आहे, ह्या कन्सेप्ट ह्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावर लोकांनी गेलं पाहिजे. त्याच्यावर आपल्या करिअरला मिळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जागा आहेत त्याचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. खरं तर ही खूप अभिमानास्पद बाब आहे की महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या विद्यार्थी आघाडीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. हा खरोखर अभिमानास्पद बाब आहे. सर आपण खूप चांगल्या पद्धतीनं पदांची भरती प्रक्रिया सांगितलेली आहे, पदासाठी अभ्यासक्रम कोणता पाहिजे, आपल्याकडे पात्रता कोणती आहे, आपल्या
ग्रामीण भागातील मुलामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे. आपण नेहमी ज्यावेळेस बँकेत जातो, जसं आपण आता सांगितलं, की आपण कर्ज घ्यायलाच बँकेमध्ये उभा करून जातो आणि आपण ज्याच्याशी कर्ज मागत असतो, त्याला आपल्याला नेमकं काय कर्ज पाहिजे किंवा कशासाठी पाहिजे, ते त्याला आपली भाषा कळत नाही आणि जोपर्यंत आपली भाषा कळत नाही, तोपर्यंत आपलं नेमकं दुःख काय आहे, हे त्या समोरच्या व्यक्तीला कळणार नाही आणि त्यासाठीच आपली लोकं ही कर्ज घ्यायला नाही, तर कर्ज द्यायला बँकेमध्ये असली पाहिजेत. ही आपल्या आजच्या मार्गदर्शनावर नक्कीच होईल, अशी मला आशा वाटते. सर खरं तर आजच्या समाजामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये माणसांना सवय लागली, की आपण समोरचा एका पायवाटेने चालला म्हणून तो त्याच पायवाटेने चालला. माझं तर असं मत आहे, की माणसानं विविध वाटा धुंडाळल्या पाहिजेत, नवीन मार्गांचा शोध घेतला पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडचा रुटीन पॅटर्न आहे, आपल्याकडे मुलं शिक्षण घेतात 10वी-12वी इथपर्यंत आपलं करिअरच ठरलेलं नसतं, की आपल्याला नेमकं करायचं काय आहे? किंवा आपला ओढा कोणीकडे आहे. कोणीतरी सांगतो, "नाही मला डॉक्टर व्हायचंय." आपण ठरवतो डॉक्टर व्हायचंय. "नाही मला इंजिनिअर व्हायचंय, मला इंजिनिअर व्हायचंय, मला डी करून शिक्षक व्हायचंय किंवा पोलीस भरती व्हायचंय." आता आपल्या लोकांच्या लक्षात आलं, की नाही आपण एम-पी-एस-सी केली पाहिजे आणि यू-पी-एस-सी केली पाहिजे. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा करिअरच्या खूप मोठ्या वाटा आहेत, खूप मोठे पर्याय आहेत, मार्ग आहेत. त्याचा आपण शोध घेत नाही किंवा त्याची आपल्याला माहिती मिळत नाही आणि त्याच्यामुळं मग मुलांच्या हातातलं करिअरचा जो योग्य वेळ असते, ती निघून जाते आणि मग पर्यायानं त्याला त्याच्यामध्ये अपयश येतं आणि मग तो निराश होतो. तर याच्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी करिअरच्या विविध अशा वेगवेगळ्या वाटा शोधल्या पाहिजेत, ज्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे मार्ग शोधतील आणि पर्यायानं स्वतःचा आणि त्याचबरोबर आपल्याला समाजाचा आणि देशाचा विकास घडवता येईल. सर आजच्या मार्गदर्शनामध्ये सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी देखील मला अध्यक्ष म्हणून अनुभव सांगण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेश लांडगे सर. आपण अध्यक्षपर भाषण आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. आता मी आभार प्रदर्शनाकडे वळतो. मी आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आपले प्राध्यापक वेदांत वैद्य सर यांना मी विनंती करतो की आपण आभार आजच्या कार्यक्रमाचे मानावे. ओव्हर टू यू वेदांत वैद्य सर. धन्यवाद सर, तुम्ही मला आभार प्रदर्शनाची परवानगी दिल्याबद्दल. आजच्या कार्यक्रमाला जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले होते ते माननीय विजय कुंभार सर आणि अध्यक्ष म्हणून अध्यक्षस्थानी असलेले श्री महेश लांडगे सर, जे API आहेत नांदेड येथे. आणि भिडे सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंचानं जो हा कार्यक्रम राबवलाय त्याचा मला खूपच अभिमान वाटतो. मी बऱ्याचशा मुलांना पण सांगतो आणि मंचातर्फे आजच्या करिअर वाटाचा जो आहे विषय आहे, तो आजचा विषय होता बँकिंग क्षेत्रात असणारा करिअर संधी. बँकिंग MPC आणि UPC पेक्षा ही इतरही क्षेत्रात सरांनी योग्य ते मार्गदर्शन केलंय आणि इतरही राज्यातले मुलं कसे पुढे जात आहेत आणि महाराष्ट्रातली मुलं फक्त MPC आणि UPC किंवा इतरही भरती परीक्षेत न देता तुम्ही बँकेतही जावात. सरांचं MA इकॉनॉमिक्स आहे आणि सरांनी PhD पण केलेली आहे. सरांचं त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आज बँकिंग क्षेत्राची जी माहिती दिली, आजपर्यंत इतके मुलांना विचारतात, इतके करिअरच्या मार्गदर्शन घेतात, पण आजपर्यंत असं कोणीही सांगितलं नाही. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कॉमर्स बँकिंग म्हटलं की कॉमर्स आणि कॉमर्स म्हटलं की बँकिंग, इतर त्यांना कोणतीही गोष्ट माहितच नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे सर तुम्ही 46 रिसर्च पेपर तुमचे झालेले आहेत, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि जे काही सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे किंवा बँकेचे नवीन ज्या बँका आहेत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की प्रायव्हेट बँकात बी संधी आहे आणि गव्हर्नमेंटच्या बँकात बी संधी आहे. जसं की 22 खाजगी बँका आहेत, पण त्या फक्त शहरी भागापुरतच आहेत आणि गव्हर्नमेंटच्या बँकात बी संधी आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आपण एक मुद्दा प्रकर्षाने मांडला की परदेशी बँका सुद्धा आपल्या देशात येऊन व्यवसाय करत आहात, पण तिथे जो असणारा कर्मचारी वर्ग आहे तो दुसऱ्या राज्यातला येतोय. मराठी माणूस कुठंतरी कमी पडतोय ही तुम्हाला वाटलेली खंत खरंच सर प्रशंसनीय आहे की तुम्ही प्रकर्षाने हा मुद्दा मांडला आहे. त्यांची मुख्यालय तुम्ही सांगताय आणि ते योग्य आहे सर. सगळ्यात जास्त जे बँकाची मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये आहे आणि त्यांचे कार्यक्षेत्र सुद्धा जास्तीत जास्त व्यवसाय महाराष्ट्रात होतो, पण त्यांचा व्यवसाय महाराष्ट्रात असणारा तो कर्मचारी त्यांना महाराष्ट्रीयन आहे का, हा तुम्ही मुद्दा मांडला. तुम्ही पुन्हा अजून एक सांगितलं की विद्यार्थ्यानं अभ्यास करायला पाहिजे,
11वी असो किंवा 12वी किंवा फर्स्ट इयरला शिक्षण घेत असताना मांडायला पाहिजे. पण आपल्या इकडला जो न्यूनगंड आहे की कधी करिअर करायचं, कोणतं करिअर करायचं, कोणतं क्षेत्र निवडायचं, हेच जर त्यांना माहित नसेल, हीच जर त्यांची प्रबळ इच्छा नसेल, तर तुम्ही एक सांगितल्याप्रमाणे की भरपूर संघटना ज्या आहेत त्या फक्त विधायक कार्याला न लावता फक्त मुलांच्या हातात दगड देतात. मी मंचाचा एक विद्यार्थी आघाडीचा जिल्हा प्रमुख असल्यामुळे मला एक खरंच अभिमान वाटतोय की मंचानं खरंच असे काही करिअर वाटामध्ये इतके मोठे मोठे चांगले मी तर म्हणेन एवढे चांगले आहेत ना, त्यांचे जे विचार आपल्या मंचातर्फे हजारो लोकांना भेटतात, ते खरंच ते मुलं या दृष्टीतून एमपीसी आणि युपीसीच्या ह्याच्या दृष्टीतून विचार पडून बँकेच्या क्षेत्रात नोकरी मिळवण्याचं हे करतील. आणि मंचानं जे संयोजक आहेत आणि आयोजक आहे त्यानं खरंच हे मुलांना तुमच्या मार्फत तरी बँकेच्या क्षेत्रात इतरही शाखेतल्या विद्यार्थ्याला संधी आहे. नैराश्य होण्याचं काही काम नाहीये. नैराश्य येत असतं, पण तुम्ही जर योग्य जर तयारी केली तर तुम्हाला निराश न होता यश मिळेल, हे तुम्ही सांगितलं. आणि एक मुद्दा सांगितला तुम्ही, ग्रामीण भाग युवकाच्या मनात जी बँकेची तयारी करताना जी भीती आहे इंग्रजी आणि हिंदीची, ती सुरुवातीच्याच परीक्षेला असते. नंतर तुम्हाला स्वतःच्या मातृभाषेतून तुम्हाला परीक्षा देता येते. हा पण तुम्ही एक मुद्दा सांगितला, हा क्लिअर करून दिला. बऱ्याचशा मलाच माहित नव्हता. मला फक्त 2च गोष्टी माहित होत्या, इंग्लिश किंवा हिंदी. पण तिसरी परीक्षा फक्त युपीसी ला देऊ शकतो हे एवढं मला माहित होतं, मला सुद्धा माहित नव्हतं. आणि तुम्ही सांगितले 3 टाईपच्या परीक्षा बँकिंग मध्ये सध्या चालू आहे, असिस्टंट किंवा क्लर्क, ऑफिसर आणि स्पेशल ऑफिसरची भरती केली जाते. आणि आरआरबी मार्फत सुद्धा जी ग्रामीण भागात तिच्या शाखा आहेत, पण तिचा जो नोकर वर्ग आहे, तिथं जे राहणारा कर्मचारी आहे तो प्रामुख्याने आलेला आहे शहरी भागातला. हा तुमचा मुद्दा सर तुम्ही हे उपस्थित केल्याबद्दल. आणि मुलांनी बऱ्याचशा गोष्टीनं आज हजारो पालक तुमचं हे जे लेक्चर ऐकलंय त्यांना निश्चितच ह्याच्यातून बोध होईल. बँकिंग क्षेत्रात जे परीक्षा आहेत, IBPS असो किंवा इतरही परीक्षा घेतं, त्याच्यात तुम्ही वेळेचं बंधन असतं, वयाची अट असते, निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे असतं, कोणती वेबसाईट रेफर करायला पाहिजे, युवकांनी कोणत्या वेगवेगळ्या संस्थेचे जे कोर्स आहेत ते कोर्सची माहिती दिली. आणि विशेष म्हणजे तुम्ही जी युवकाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर मी तुमचा आभार व्यक्त करतो. अध्यक्षस्थानी असलेले लांडगे सर यांनी पण कर्ज घ्यायला नाही जायचं तर कर्ज द्यायला पाहिजे आपण, या माध्यमातून मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद प्राध्यापक वेदांत वैद्य सर, आपण आज आभार प्रदर्शन केलं. आता आजचा कार्यक्रम संपन्न व्हायच्या आधी मी सांगतो, आपला महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित करिअर वाटा ऑनलाईन व्याख्यानमाळा पुष्प 1 मधील पुष्प 6 उद्या 27 जुलै आपण ठेवला आहे. आणि हे पुष्प आहे ITI आणि संलग्न शाखेतील विविध करिअर संधी, व्होकेशनल कोर्सेस. आणि पुष्प 6 गाजवण्यासाठी आपल्याकडे आहेत प्राध्यापक संदीप नगरकर. तर मी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, पालक वर्गांना विनंती करतो की उद्या प्राध्यापक संदीप नगरकरांना ऐकण्यासाठी आपण आवर्जून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या फेसबुक पेजवरती उपस्थित राहा व करिअर वाटा या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. असा तर मी आता आपला हा आजचा कार्यक्रम आज इथे संपला असं घोषित करतो. परत एकदा सर्वांचं धन्यवाद.